Okay. So students, in the last lecture already we have covered all the points regarding the concept corrosion. So actually now we are very much familiar with the corrosion and whatever the various aspects of the corrosion. We have seen all the points which are incorporated in your syllabus. तुमच्या सिलेबस मध्ये ज्या ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या गोष्टी मला वाटतं आपण ऑलरेडी कव्हर केलेल्या आहेत. ठीक आहे. So now in today's lecture we are just moving towards the one more very interesting concept, that is passivity. See, corrosion and the passivity, these two concepts or these two phenomena are associated to each other. Associated याचा अर्थ काय की these two concepts are similar type. I'm not saying same, but these two concepts are similar type of the concepts. Why these two concepts are similar? So that we will also discuss here. First we will discuss what is the exact meaning of the passivity. What does it mean exactly? आणि त्याच्यानंतर मग आपण बघूया की ऍक्च्युअली हाऊ द पॅसिव्हिटी फिनॉमिनन और हाऊ द पॅसिव्हिटी इज अप्लाइड टू द मेटल्स. तर ती मेटलला कशी अप्लाइड केली जाते, त्याच्यानंतर मग ऍक्च्युअली व्हॉट आर द पॅसिव्हेटर्स अँड व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ द पॅसिव्हिटी. एवढे जे सगळे पॉइंट्स आहेत तर हे आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये डिस्कस करायचे. ओके, so let us start the discussion regarding the passivity one by one. So first thing we will discuss what is the passivity. So generally students, passivity, it does mean that it is the lack of activity of the metal. काय म्हणू शकतो आपण त्याला? पॅसिव्हिटी मीन्स लॅक ऑफ ऍक्टिव्हिटी ऑफ द मेटल. लॅक ऑफ ऍक्टिव्हिटी म्हणजे काय हो? मेटलची ऍक्टिव्हिटी नाहीशी होणं, त्याला आपण काय म्हणतो की लॅक ऑफ ऍक्टिव्हिटी ऑफ द मेटल. Or in another word, we can express passivity is the inertness of metal under conditions in which its a normal activity is expected. काय सांगितलंय? Passivity, it is the inertness of metal under conditions in which its a normal activity is expected. म्हणजे ज्या कंडिशनला एखाद्या मेटलची नॉर्मल ऍक्टिव्हिटी एक्सपेक्टेड आहे, बट मेटल डू नॉट शो or metal does not show any activity. तर तो मेटल कुठलीच ऍक्टिव्हिटी दाखवत नाही. म्हणजेच काय की मेटल बिकेम्स पॅसिव्ह, मेटल बिकेम्स इनर्ट. आपलं पण तसंच आहे ना. नाउ वी बिकेम व्हेरी मच पॅसिव्ह. का? ऍक्च्युअली वी आर बिकेम इनर्ट अंडर कंडिशन वेअर नॉर्मल ऍक्टिव्हिटी इज एक्सपेक्टेड. बरोबर आहे की नाही? आपली नॉर्मल ऍक्टिव्हिटी आता एक्सपेक्टेड आहे ऑन द ऑनलाईन मोड. बरोबर. बट मोस्ट ऑफ द स्टुडंट्स have not shown their activity because they became inert, they became passive. तर तो प्रकार आहे की ऍक्च्युअली एक्सपेक्टेड काय आहे की यू शुड बी ऍक्टिव्ह, यू शुड बी मोर ऍक्टिव्ह इन दिस सच अ पॅन्डेमिक टाइम, बट वी बिकेम मोर पॅसिव्ह, वी बिकेम मोर इनर्ट. तर मेटलच्या बाबतीमध्ये पण तसंच होतं की समटाइम्स मेटल शोज लॅक ऑफ ऍक्टिव्हिटी और मेटल शोज इनर्टनेस अंडर कंडिशन्स इन विच इट्स अ नॉर्मल ऍक्टिव्हिटी इज एक्सपेक्टेड. म्हणजे ज्या कंडिशनला मेटलची नॉर्मल ऍक्टिव्हिटी एक्सपेक्टेड आहे, but under such condition metal shows inertness. Inertness म्हणजे काय की metal would not be react with any other metal किंवा काय असेल की metal would not show any type of the reactivity, would not show any type of the activity. म्हणजेच काय की metal becomes passive. त्याला आपण metal passive झाला असं म्हणतो किंवा inertness of the metal असं म्हणतो. म्हणजेच काय की passivity is the phenomenon of lacking of activity of the metal. Or in another word, passivity is the phenomenon of inertness of the metal. Inertness of the metal under conditions in which its normal activity is expected. म्हणजेच ज्या कंडिशनला मेटलची नॉर्मल ऍक्टिव्हिटी एक्सपेक्टेड आहे त्या कंडिशनला मेटल इनर्टनेस बनतो किंवा इनर्टनेस प्रॉपर्टी दाखवतो, तर त्याला आपण जनरली काय म्हणतो की पॅसिव्हिटी. ओके, सो दिस इज द पॅसिव्हिटी अँड दिस टर्म first discovered by scientist Kerr in the 1970. म्हणजे पॅसिव्हिटी हा जो फिनॉमिनन आहे तर तो फिनॉमिनन पहिल्यांदा केर या सायंटिस्टनं 1970 मध्ये काय केलं की डिस्कवर केला की असं असं काहीतरी केल्यानंतर ऍक्च्युअली मेटल बिकेम्स पॅसिव्ह, तर तो मेटल पॅसिव्ह होतो. तर तो ऍक्च्युअली जो फिनॉमिनन आहे ना तो पहिल्यांदा डिस्कवर केरने केला. बट दिस टर्म फर्स्ट used by Schonbein in the 1930. म्हणजे ऍक्च्युअली 1830 मध्ये 1970 मध्ये
ऍक्च्युली काय केलं, केअरनं हे पॅसिव्हिटीचा जो फेनॉमिनन आहे तो डिस्कवर केला म्हणजे की ऍक्च्युली त्याने एक्सपेरिमेंटल वर्क करून कसं मेटल पॅसिव्ह होतो किंवा बाय विच वे और बाय विच मेथड वी कॅन मेक मेटल पॅसिव्ह. तर तो मेटल पॅसिव्ह करू शकतो कुठल्या वेन. तर ते बेसिकली पहिल्यांदा केअरनं 1970 मध्ये सांगितलं. ओके, बट दिस टर्म वॉज फर्स्ट used by the Schonbein in the 1836. 1836 मध्ये शोनबेन ही टर्म पहिल्यांदा वापरली. म्हणजेच काय की ऍक्च्युली थोडक्यात काय की पॅसिव्हिटी हा फेनॉमिनन पहिल्यांदा वापरला, पण त्याला पॅसिव्हिटी म्हणतात असं शोनबेनला त्यावेळेस सांगता आलं नाही किंवा त्याला कुठं असं प्रकारचं नोटेशन्स देता आले नाही. ठीक आहे. सो आय थिंक दॅट यू मस्ट बी क्लिअर अबाउट व्हॉट इज द पॅसिव्हिटी फेनॉमिनन. सो व्हॉट इज पॅसिव्हिटी? इट इज द लॅक ऑफ ऍक्टिव्हिटी under conditions in which its normal activity is expected or in which metals normal activity is expected. तर त्याला आपण काय म्हणू शकतो की पॅसिव्हिटी, किंवा इन अ शॉर्ट वे वी कॅन से इट इज द इनर्टनेस ऑफ द मेटल. इट इज द इनर्टनेस ऑफ द मेटल म्हणजे काय की मेटल बिकेम्स लेस रिएक्टिव्ह. मेटल बिकेम्स लेस रिएक्टिव्ह, तर त्याला आपण काय म्हणू शकतो की पॅसिव्हिटी. आता जनरली शोनबेन ही जी टर्म पहिल्यांदा वापरली, तर ती शोनबेन काय केलं होतं मी ते सांगतो की शोनबेन had immersed one piece of the iron in the concentrated nitric acid. त्याने काय केलं, शोनबेन had immersed one piece of iron in the concentrated nitric acid and what he had observed, तर त्याला काय ऑब्झर्व झालं, तर जनरली at the initial stage iron vigorously reacted with the nitric acid. At the initial stage iron vigorously reacted with the nitric acid, but later on this vigorous reaction was stopped. त्याच्यानंतर त्याला असं ऑब्झर्व झालं की ती vigorous reaction थांबली होती आणि मग त्याच्यानंतर त्याने बराच वेळ ते आयर्न जे आहे ते नायट्रिक ऍसिड मध्ये ठेवलं, बट ही डिडंट ऑब्झर्व एनिथिंग. त्याला कुठल्याच गोष्टीचं म्हणजे ऑब्झर्वेशन झालं नाही आणि मग त्याला असं लक्षात आलं की आयर्न बिकेम पॅसिव्ह. म्हणजेच काय की नाव आयर्न इज नॉट रिएक्टिंग विथ नायट्रिक ऍसिड. म्हणजेच काय केलं त्याला, जस्ट he had taken one beaker. In the beaker he had taken concentrated nitric acid and then he had taken one iron piece and he dipped this iron piece into the concentrated nitric acid. So now iron piece is here, and now what he observed that initially iron vigorously reacted with concentrated nitric acid, and later on he found that there were no any type of the reaction of the iron with nitric acid. Iron stopped to react with nitric acid असं त्याला जाणवलं. ठीक आहे. आणि मग त्याने एक एक्सपेरिमेंट करायचा प्रयत्न केला, ते आयर्न बाहेर काढलं त्याने. लेटर ऑन ही टेकन आउट दिस आयर्न, ही वॉश्ड इट विथ वॉटर आणि ही क्लीन इट म्हणजे काय रबिंग वगैरे केलं नाही, फक्त वॉशिंग केलं आणि त्याने ड्राय केला आणि मग त्याच्यात त्याने काही रिएक्टिव्हिटी चेक केल्या. लेटर ऑन ही चेक द रिएक्टिव्हिटी ऑफ द आयर्न. what was the or what is the effect of the dipping of iron in the concentrated nitric acid? He checked later on. तर त्याने ते चेक केलं. कसं चेक केलं बघा, तर त्याने काही एक्सपेरिमेंट्स केले म्हणजे काय, हा आयर्न जो आहे तो एका दुसऱ्या मेटल बरोबर कपल केला आणि गॅल्व्हॅनिक सेल बनवला आणि मग त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी पास करून बघितलं ऍक्च्युअली काय काय होते. तर त्याला काय फाउंड झालं बघा, तर त्याला एक असं लक्षात आलं की पहिल्यांदा जे त्याचं ऑब्झर्वेशन होतं त्याला काय म्हणू शकतो आपण, आय ऑब्झर्वेशन किंवा इन जनरल ऑब्झर्वेशन जे होतं ते काय होतं, आयर्न नो लॉंगर डिझॉल्व इन द कॉन्सन्ट्रेटेड किंवा डायल्यूट नायट्रिक ऍसिड. पहिल्यांदा नंतर त्याने बाजूला काढला आणि त्याचा डायल्यूट नायट्रिक ऍसिड मध्ये तो टाकला. त्याला लक्षात आलं की डायल्यूट नायट्रिक ऍसिड त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही, बिकॉज देर वर नो इव्होल्युशन ऑफ द हायड्रोजन गॅस. हायड्रोजन गॅस इव्हॉल्व्ह होत असेल कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड मधून किंवा डायल्यूट नायट्रिक ऍसिड मधून, तर त्याचा अर्थ काय होतो, युअर आयर्न इज डिझॉल्विंग इन द नायट्रिक ऍसिड. डिझॉल्व्ह होते आयर्न म्हणजे काय झालं ऍक्च्युअली, आयर्न इज रिएक्टिंग विथ नायट्रिक ऍसिड and when iron reacts with the nitric acid, hydrogen gas will evolve, and evolution of the hydrogen gas is the indication of the reaction of iron. Actually hydrogen gas जो इव्हॉल्व होतो त्या बेकर मधून, तर ते काय इंडिकेट करतं, इट इंडिकेट्स दॅट आयर्न इज डिझॉल्विंग इन द नायट्रिक ऍसिड और आयर्न इज रिएक्टिंग विथ द नायट्रिक ऍसिड, ते इंडिकेट करतं. ठीक आहे. तर एक गोष्ट लक्षात आली आपल्याला की काय काय झालं की त्याला सुरुवातीला हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होताना दिसला, but after some time what he observed that there is no evolution of the
हायड्रोजन. तिथं कुठल्याच प्रकारचं हायड्रोजनचं इव्होल्युशन होत नाही असं त्याला ऑब्झर्व झालं. ठीक आहे. म्हणजे जनरली हायड्रोजन गॅस इव्हॉल्व्ह होईना झाला म्हणजेच काय की त्यानं काय कन्क्लुजन मांडलं की देर इज नाव द रिॲक्शन बिटवीन द आयर्न अँड द कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड इज स्टॉप असं त्यानं कन्क्लुजन मांडलं. ठीक आहे पहिलं. त्याच्यानंतर त्यानं मग तो काय केला की कॉपर बरोबर ते आयर्न जे आहे ते कपल केलं. जर हा जो इथला जो इनर्ट झालेला जो मेटल आहे तो पीस तर तो काय केला बाहेर काढला त्याने वॉश केला आणि त्याने कपल केला कॉपर बरोबर आणि मग त्याचा एक सेल बनवला गॅल्व्हॅनिक सेल आणि त्याच्याने इलेक्ट्रिक करंट पास केला. तर त्याला असं लक्षात आलं की देर इज अ नो प्रेसिपिटेशन ऑफ कॉपर ऍज अ कॉपर सल्फेट. म्हणजे प्रेसिपिटेशन झालं नाही म्हणजेच काय की इथं ऍक्च्युअली रिॲक्शन झाली नाही म्हणजेच काय की आयर्न हॅड नॉट टेकन पार्ट इन द रिॲक्शन मध्ये कुठल्याही प्रकारचा त्याने भाग घेतला नव्हता. म्हणजेच काय की सरफेस ऑफ द आयर्न बिकेम पॅसिव्ह. तर त्या आयर्न सरफेस पॅसिव्ह झाला होता आणि त्याच्यामुळे त्याला काहीच फरक पडला नाही. त्यानं आणखीन एक एक्सपेरिमेंट करून बघितलं. दुसरा एक्सपेरिमेंट काय केला ही डिप द पीस ऑफ द आयर्न इन द वॉटर और ही इमर्स द सेम पीस ऑफ द आयर्न इन द वॉटर आणि एक 8-10 दिवस 15 दिवस त्याने ठेवून दिलं वॉटरमध्ये. and later on he also observed that there were no effect of the iron or of the water on the iron. म्हणजेच काय की आयर्न डिडंट गेट करोड. तर आयर्नचं करोजन झालंच नव्हतं. आयर्नचं करोजन झालं नव्हतं म्हणजे काय हो समथिंग हॅपन विथ द आयर्न. आयर्न बरोबर काहीतरी असं झालंय की जे पाण्यामध्ये आयर्न 15-20 दिवस ठेवून सुद्धा त्याचं करोजन झालं नव्हतं. आपण जर नॉर्मली काय की एखादा आयर्न पीस जर डिप केला वॉटरमध्ये ठेवून दिला एक 15 दिवसांना आपल्याला असं लक्षात येते की ते करोजन व्हायला त्याची सुरुवात झालेली असते. पण याला असं लक्षात आलं की 15 दिवसानंतर पण त्याला कुठल्याही प्रकारचा मेटलचा जो पार्ट आहे तो गंजलेला दिसला नाही. आणि मग त्याने सांगितलं की नाव दिस आयर्न बिकेम इनर्ट म्हणजे तो पॅसिव्ह झालाय. तो इनर्ट झाला. हे पहिल्यांदा शोनबेन 1836 मध्ये सांगितलं. पण त्यावेळेस ही टर्म पॅसिव्ह वगैरे वापरली गेली नव्हती पण इनर्ट झालाय असं जनरली सांगितलं होतं. हा त्याचा झाला एक्सपेरिमेंट ऍक्च्युअली की त्यानं काय केलं आणि कशा पद्धतीनं ही जी थिअरी आहे पॅसिव्हिटीची तर ती बेसिकली मांडली. तर इथं तुम्हाला ते एक्सपेरिमेंटल दिलेलं आहे की ऍक्च्युअली एक्सपेरिमेंट त्यानं कसा केला. या टेकन 1 बेकर त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड त्याच्यामध्ये त्यानं ओतलं आणि नंतर एक आयर्नचा पीस याच्यामध्ये टाकला. सुरुवातीला त्याला विगरस रिॲक्शन ऑब्झर्व झाली आणि त्याच्यानंतर काय झालं की थोड्या वेळानं त्याला असं लक्षात आलं की रिॲक्शन सगळी स्टॉप झाले. हायड्रोजन गॅस इव्हॉल्व्ह होत नाही आणि मग ते कशामुळे झालं ऍक्च्युअली सो ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ द सच अ फेरिक मेटास्टेबल फेरिक ऑक्साइड फिल्म ऑन दी सरफेस ऑफ दी मेटल. मेटलच्या सरफेस वरती अशी फेरिक ऑक्साइडची फिल्म तयार झाली मेटास्टेबल फेरिक ऑक्साइडची फिल्म आणि त्याच्यामुळे काय झालं की वरचा जो लेअर आहे आयर्नचा तो झाकला गेला आणि त्याच्यामुळे मेटल जो आहे तो काय झाला इनर्ट झाला. ठीक आहे. तर बेसिकली त्याचं एक्सपेरिमेंटल वर्क जे आहे तर ते इथं मांडलेलं आहे. त्याच्यानंतर काही ऍस्पेक्ट्स आहेत. देर आर सम ऍस्पेक्ट्स रिगार्डिंग द पॅसिव्हिटी फिनॉमिनन. तर पॅसिव्हिटी बद्दल काही माहिती सांगणाऱ्या काही गोष्टी आहेत काही पॉइंट्स आहेत तर ते आपण डिस्कस करूया. आता इथं फक्त आयर्नच पॅसिव्ह होत नाही. सो लाईक द आयर्न देर आर सो मेनी अदर मेटल्स ऑल्सो विच बिकम्स पॅसिव्ह or which also get passive. तर ते पॅसिव्ह होऊ शकतात जस्ट लाईक अल्युमिनियम क्रोमियम बेरिलियम. सो देर आर सो मेनी अदर मेटल्स. तर ते सुद्धा मेटल सगळेचे सगळे पॅसिव्ह होऊ शकतात करता येऊ शकतं आपल्याला बाय वन अँड अदर मेथड. वेगवेगळ्या टेक्निक्स आपण ते जे मेटल्स आहेत ते पॅसिव्ह करू शकतो. ठीक आहे. आपल्याला बघायचंय मेटल पॅसिव्ह कसं करतात त्याची थिअरी काय आहे ऍक्च्युअली. सो दिस पार्ट ऑल्सो विल डिस्कस. आता त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट काय की मी मगाशी सांगितलं की पॅसिव्हिटी अँड द करोजन these are the two closely associated phenomena or these are the two similar type of the phenomena. तर दोन सिमिलर फेनॉमिनन आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल एकच चाकू आहे तो जर दरोडेखोराकडे दिला तर तो त्या चाकून काय करू शकतो एखाद्याचा खून करू शकतो किंवा दरोडा टाकू शकतो. बरोबर आहे का. पण तोच जर चाकू एखाद्या डॉक्टरच्या हातामध्ये दिला तर डॉक्टर कॅन यूज दिस नाईफ फॉर द ऑपरेशन पर्पज अँड ही कॅन सेव्ह सम लाईफ्स. तर तो काही जणांचे लाईफ सेव्ह करू शकतो. म्हणजे चाकू एकच आहे पण काय झालं की दोघांचे पर्पज वेगवेगळे आहेत. तसं करोजन आणि पॅसिव्हिटी दीज आर द टू सिमिलर फेनॉमिनन्स. पण एक काय करतो विनाश करतो मेटलचा आणि एक मेटलला सेव्ह करतो. बघा किती इंटरेस्टिंग आहे. मी काय सांगतोय दीज आर द टू सिमिलर टाइप ऑफ द फेनॉमिनन्स. दोघांचं काय आहे की केमिस्ट्री एकच आहे बऱ्यापैकी. दोघांची केमिस्ट्री एकच आहे. म्हणजे केमिस्ट्री एक आहे म्हणजे थोडक्यात मी सांगून टाकतो आता. ठीक आहे. करोजन मध्ये काय होतं देर इज अ फॉर्मेशन ऑफ ऑक्साइड film on the surface of metal and rust will get formed and the rust will just adhere on the surface of metal.
ठीक आहे, म्हणजे ऑक्साईड फिल्मच तयार होते, काहीतरी ऑक्साईडच तयार होते. पॅसिव्हिटी मध्ये पण तसंच आहे. पॅसिव्हिटी मध्ये पण काय होतं, देयर इज अ फॉर्मेशन ऑफ ऑक्साईड फिल्म ऑन द सरफेस ऑफ मेटल. मग तुम्ही असं म्हणाल की दोघांमध्ये पण ऑक्साईड फिल्म होते, मग 1 करोड एकामुळे मेटल डॅमेज कसा होतो आणि दुसऱ्यामुळे मेटल सेव्ह कसा होतो. तर इथं पण तेच आहे की ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ डिफरंट टाईप ऑफ द ऑक्साईड फिल्म्स. डिफरंट टाईप ऑफ ऑक्साईड फिल्म म्हणजेच काय की एका ऑक्साईड फिल्म मध्ये काय होते, एक रस्ट तयार होते, फाईन पावडर तयार होते, आणि दुसरी जी ऑक्साईड फिल्म आहे याच्यामध्ये अशी एक शार्प अशी कॉन्स्टंट अशी एक फिल्म तयार होते, एक लेअर तयार होते, आणि तो लेअर अगदी स्ट्रॉंग आहे, तो सहजासहजी लवकर निघत नाही आणि त्याच्यात कुठल्याही प्रकारचे डस्ट नाही, म्हणजे तो लेअर प्रोटेक्ट करतो ऍक्च्युअली मेटलला. म्हणजे पॅसिव्हिटी मध्ये जे ऑक्साईड फिल्म तयार होणार आहे, इट इज कॉन्स्टंट, इट इज कंटिन्युअस आणि इट इज समवॉट स्टडी, बरोबर आहे का. आणि एक स्ट्राईप फिल्म तयार होते, बरोबर, आणि त्याच्यामुळे इट कॅन प्रिव्हेंट द मेटल पॅसिव्हिटी मध्ये. आणि करोजन मध्ये काय होतं, देर इज अ फॉर्मेशन ऑफ ऑक्साईड कंपाऊंड, बट इट फॉर्म्स इन द फॉर्म ऑफ द डस्ट. डस्टच्या फॉर्म मध्ये जनरल तयार होतं आणि दॅट कॅन जस्ट डिटॅच फ्रॉम दी सरफेस. तर ते सरफेस पासून डिटॅच होतं आणि सरफेस आतला ओपन होतो आणि त्याच्यामुळे आतला सरफेस परत काय होतो, कोरड व्हायला सुरुवात होतो. म्हणजेच बघा, these are the two similar type of the phenomenons, but one protect the metal and another will diminish to the metal or will just decay the metal. एक मेटलला डिके करतो आणि एक मेटलला प्रोटेक्ट करतो. ठीक आहे. सो these are the two closely associated phenomenons. These are the two similar type of the phenomenons. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याला म्हटलं की सिमिलर टाइप ऑफ द फिनॉमिनन. आणखीन एक गोष्ट की पॅसिव्हिटी इज नॉट अ परमनंट फिनॉमिनन. इट इज अगेन the point which we should remember. It is again the point that we should remember. Why passivity is not a permanent phenomenon? Because this, आता पॅसिव्हिटी म्हणजे काय मी सांगितलं, इट इज द ऑक्साइड फिल्म फॉर्म अराउंड टू द मेटल और ऑन द टॉप ऑफ द ऑन द सरफेस ऑफ द मेटल. मेटलच्या सरफेसवरती एक ऑक्साइड फिल्म तयार झालेली आहे आणि त्याच्यामुळे पॅसिव्हिटी हा परमनंट फिनॉमिनन नाही असं म्हणतो. का तर दिस ऑक्साइड फिल्म कॅन बी रिमूव्ड बाय सम मेथड्स, म्हणजे बाय हिटिंग टू द मेटल, बाय हॅमरिंग टू द सरफेस ऑफ मेटल, बाय स्क्रॅचिंग टू द सरफेस ऑफ मेटल, or by dipping this metal in the non-oxidizing acids. By dipping this metal in the non-oxidizing acids, the metal can be revert to its original condition. Metal can be revert to its original condition. म्हणजे तो परत पहिल्या कंडिशनला येऊ शकतो. म्हणजे काय, the oxide film which is present on the surface of metal that can be damaged by hitting to the metal, or that can be damaged by hammering to the metal, or that can be damaged by scratching to the metal, or that can be damaged by dipping the metal in the some non-oxidizing acids. ठीक आहे. तर या गोष्टींमुळे बेसिकली काय होऊ शकतं की जी फिल्म आहे मेटलच्या सरफेसवरची, ती फिल्म काय होऊ शकते, डॅमेज होऊ शकते, तुटू शकते, म्हणजे काय होऊ शकते, तिथून निघून जाऊ शकते आणि त्याच्यामुळे मेटल परत हा नॉन पॅसिव्ह बनू शकतो, मेटल हा परत रिॲक्टिव्ह बनू शकतो. आणि त्याच्यामुळे काय म्हटलं की पॅसिव्हिटी इज नॉट परमनंट फिनॉमिनन. पॅसिव्हिटी इज नॉट परमनंट फिनॉमिनन. आता एवढ्या सगळ्या डिस्कशन वरून एक गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल की पॅसिव्हिटी इज ऑल्सो ए सरफेस फिनॉमिनन लाईक अ करोजन. करोजन सारखाच पॅसिव्हिटी हा सुद्धा सरफेस फिनॉमिनन आहे. सरफेस फिनॉमिनन म्हणजे काय की पॅसिव्हिटी और द मेटल बिकम पॅसिव्ह ओनली ऑन द सरफेस. म्हणजे हे सरफेसवरती सगळं घडते, आतमध्ये मेटलच्या कोर पोर्शन मध्ये काही होत नाही. सो ओनली सरफेस ऑफ द मेटल गेट्स impacted by the corrosion as well as by the passivity. आणि त्याच्यामुळे काय म्हणते की इट इज अ सरफेस फेनॉमिनन. तो सरफेस फेनॉमिनन आहे बिकॉज इट ऑकर्स ओनली ऑन द सरफेस ऑफ द मेटल. ठीक आहे. तर हे एक त्याच्यामधला महत्वाचा आस्पेक्ट आहे. त्याच्यानंतर आणखीन एक याच्यामधली जी ऍडिशनल गोष्ट आहे तर ते काय की इट इज नॉट ऍब्सोल्यूट पॉवर ऑफ द मेटल. पॅसिव्हिटी इज नॉट ऍब्सोल्यूट पॉवर ऑफ द मेटल. ऍब्सोल्यूट पॉवर म्हणजे काय की थोडक्यात काय की ही प्रत्येक मेटलची पॉवर आहे असं नाही. तर पॅसिव्हिटी हा जो फिनॉमिनन आहे इट व्हॅरीज अँड डिपेंड्स ऑन द डिफरंट फॅक्टर्स. म्हणजे एखादा मेटल किती पॅसिव्ह होणार, सगळ्याच मेटल एकसारख्या प्रमाणावरती पॅसिव्ह होणार नाहीत, कारण इट इज नॉट ऍब्सोल्यूट पॉवर ऑफ एनी मेटल. तर पॅसिव्हिटी ही कशावरती डिपेंड आहे, मेटल कुठला आहे त्याच्यावरती पण डिपेंड आहे, नो डाऊट, बट इट इज ऑल्सो डिपेंड ऑन द पॉवर ऑफ पॅसिव्हेटर्स. आता पॅसिव्हेटर काय हे आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूया. व्हॉट इज पॅसिव्हेटर म्हणजेच काय की पॅसिव्हिटी is not a phenomenon, it is not an absolute phenomenon, it is not absolute power of any metal. तर पॅसिव्हिटी काय,
इट डिपेंड्स ऑन द पॉवर ऑफ पॅसिव्हेटर. म्हणजे तो जो पॅसिव्हेटर आहे, पॅसिव्हेटर म्हणजे की दीज आर सम केमिकल सबस्टन्सेस विच मेक मेटल पॅसिव्ह. मेटल पॅसिव्ह करणारे काही केमिकल सबस्टन्सेस आहेत, तर त्याला आपण काय म्हणतोय की पॅसिव्हेटर्स असं म्हणतो. तर हे पॅसिव्हेटर्स कशा प्रकारचे आहेत त्याच्यावरून मेटल किती पॅसिव्ह होणार हे ठरतं. म्हणजे आपलं पण सेम आहे. समोरचा टीचर तुम्हाला किती स्ट्रॉंगली एखादी गोष्ट देते त्याच्यावरून तुम्ही कसं घेणार हे ठरतं ना. म्हणजे काय की युअर लर्निंग इज डिपेंड ऑन यू ऑल्सो ऍज वेल एज इट इज डिपेंड ऑन युअर टीचर्स ऑल्सो. म्हणजे तुमच्या टीचर्स वरती पण तुमचं लर्निंग डिपेंड आहे आणि तुमच्या स्वतःवरती पण डिपेंड आहे. म्हणजे तुम्ही स्वतः मेटल आहे, तुमची पॅसिव्ह करून घेण्याची पॉवर किती आहे त्याच्यावरती पण पॅसिव्हिटी डिपेंड आहे. आणि मी असेल की समजा पॅसिव्हेटर असेल, तर मी त्या मेटलला किती स्ट्रॉंगली पॅसिव्ह करतो त्याच्यावरून पण डिपेंड आहे की तो मेटल किती पॅसिव्ह होणार. म्हणजेच काय की तुमचं लर्निंग कशावरती डिपेंड आहे, हाऊ स्ट्रॉंगली यू वॉन्टेड टू लर्न समथिंग अँड हाऊ स्ट्रॉंगली टीचर वॉन्टेड टू मेक यू लर्न. तर या दोन गोष्टीवरती तुमचं लर्निंग डिपेंड आहे. तसंच ऍक्च्युअली पॅसिव्हिटीचं सुद्धा आहे. ठीक आहे. सो आय थिंक दॅट ओनली 4 मिनिट्स लेफ्ट. मला माहित नाही कसं काय 4 मिनिटं अचानक टाइम संपला. मी टाइम थोडंसं वाढवलं होतं, पण ठीक आहे. 4 मिनिट्स लेफ्ट म्हणजे शिल्लक राहिलेत आपल्याकडे. आपण तिथं संपूया. राहिलेलं जे डिस्कशन आहे ते पुढच्या लेक्चरला करूया. ठीक आहे. मी पॅसिव्हेटर एक शॉर्ट मध्ये डिस्कस करतो आणि टाइप्स ऑफ द मेटल आपण पुढच्या लेक्चरला बघूया. ठीक आहे. 4 मिनिटं राहिलेत आपल्याकडे. तर पॅसिव्हिटी सॉरी आता लक्षात आलं तर पॅसिव्हिटीच्या संदर्भात काही फेनॉमेनस मी सांगितले. नाउ लेट अस गो टू द पॅसिव्हिटी सॉरी पॅसिव्हेटर्स. व्हॉट इज पॅसिव्हेटर? तर पॅसिव्हेटर काय हो? तर जनरली पॅसिव्हेटर दीज आर द केमिकल रिएजंट्स which induce passivity in the metal, which induce the passivity phenomenon in the metal. म्हणजे हे काही केमिकल रिएजंट्स आहेत की जे केमिकल रिएजंट्स ऍक्च्युअली मेटलला पॅसिव्ह करतात. आता असे कुठले रिएजंट्स आहेत हो? देर आर सम ऑक्सिडायझिंग एजंट्स जस्ट लाईक नायट्रिक ऍसिड, पोटॅशियम परमॅग्नेट, पोटॅशियम डायक्रोमेट, त्याच्यानंतर काय असेल H2O2, क्रोमिक ऍसिड, देन आयोडिक ऍसिड. सो वी नो ऑल दीज कंपाऊंड्स व्हेरी वेल ऑर ऑल दीज केमिकल्स व्हेरी वेल. हे सगळे केमिकल आपल्याला माहिती आहेत. लक्षात घ्या की हे सगळे केमिकल मेटलला पॅसिव्ह करायला मदत करतात. सो दीज ऑक्सिडायझिंग एजंट्स आर ऍक्ट्स ऍज अ पॅसिव्हेटर विच कॅन मेक द मेटल पॅसिव्ह. तर ते मेटलला पॅसिव्ह करू शकतात. अगेन व्हॉट आर अदर कंपाऊंड्स? देन मिक्सचर ऑफ सम ऍसिड्स H2SO4 आणि नायट्रस ऍसिड HNO2, या दोघांचं मिक्सचर जर असेल तर दॅट कॅन ऑल्सो ऍक्ट ऍज अ पॅसिव्हेटर. देन मिक्सचर ऑफ सम ऍसिड अँड साल्ट्स दॅट इज पोटॅशियम आयोडेट किंवा नायट्रस ऍसिड आणि KiO3 किंवा H2SO4 आणि KiO3. सो हे जे मिक्सचर आहे ह्याच्यातला एक हा ऍसिड आहे, हा साल्ट आहे, इकडे हा ऍसिड आहे, हा साल्ट आहे. हे मिक्सचर सुद्धा काय करतात की पॅसिव्हेटर म्हणून जनरली काम करू शकतात. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द व्हॉट इज पॅसिव्हिटी, व्हॉट इज इट्स डेफिनेशन, हाऊ वी कॅन डिफाइन द पॅसिव्हिटी. जस्ट वी हॅव सीन सम हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ द पॅसिव्हिटी. कुणी ऍक्च्युअली टर्म डिस्कवर केली, कुणी ती टर्म पहिल्यांदा मांडली. त्याच्यानंतर आपण काय बघितलं की पॅसिव्हेटर्स हा काय प्रकार आहे अँड सम अस्पेक्ट्स ऑफ द पॅसिव्हिटी. तर हा जो सगळा इंट्रोडक्टरी पार्ट आहे तो मला वाटतं आजच्या लेक्चरला पण ऑलरेडी इथपर्यंत जो आहे तो कव्हर केलेला आहे. सो द नेक्स्ट पॉइंट ऑफ दिस टॉपिक विल बी द टाइप्स ऑफ द पॅसिव्हिटी and the theory of the passivity, and one more last point, that is applications of passivity. So all these point we will discuss in the next lecture. So that will be conducted in the next week, next Monday and the next Tuesday. The next Monday la almost our topic sampel, and later on we will just start the discussion about one more another topic, that is IR spectroscopy. ठीक आहे. तर तो टॉपिक आपण पुढच्या वीक मध्ये सुरू करतोय. तर ऑलमोस्ट हा टॉपिक संपत आलाय. whatever the doubts you have, you just always try to raise your doubts, raise your questions, so that I could understand your doubts, your problems, your difficulties. So we will discuss over that also. तर तिथं आपल्याला आणखी डिस्कशन चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतं. So 1 minute is left. If you have any doubt, any problem, you may ask your question, you may raise your question. Thank you.